नाहीच ना, पैसे घेऊन आम्ही काय करू? आमची माणसं काय परत येणार आहेत? आम्हाला झोपच नाही लागली, रात्रभर आम्ही बसून होतो. काहीच नाही, म्हणजे असं वाटलंच नाही. भास होत होता दरवाजा उघडलाय खरं कोण नव्हतं. थोडीशी आशा होती, कारण ते कुठेतरी असं वाटत होतं की बाबा सापडले नाही आहेत, बाजूला कुठेतरी असतील किंवा एखाद्या कोपऱ्यात असतील तर ते सापडतील. आशा आपल्या मुलगीच्या मुलांना नातेसमोर तर त्या पैशाची आता मला वाटत नाही की काय किंमत असेल, कारण एवढं मोठं संकट त्यांचं जवळ घर उद्ध्वस्त झाल्यासारखं झाले. तर त्याच्यापुढे ही पैसे म्हणजे आता पैशाच्या पेक्षा ते माणूस खूप महत्वाचा आहे ना. आता कंडिशन आहे तर काय परिस्थिती आहे? त्या दिवशी बर्थडे होता बाळाचा, माझ्या नातीचा, तर आम्ही बर्थडेला गेलेलो. बर्थडे केला, तिथून आम्ही 10-10:30 वाजता निघून आलो. त्याच्यानंतर ना काय झालं हे मला परिस्थिती नाही, काहीच अंदाज नव्हता. नाही काहीच नव्हता अंदाज आम्हाला. कधी कधी मुलीकडून सांगण्यात आलं होतं की इमारतीच्या रिपेअरिंगचं काम वगैरे करायचं आहे. असं सांगत होते की नोटीस आली आम्हाला, खरं खाली करणार आहे एवढं बोलले होते. ते खाली काही केले नाही. असं झालं. इतका मोठा काळाचा घात झाला, प्रशासनाने 5 लाख देण्याची माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी. मला वाटतं ते पुरेसे आहेत, कारण आज जावई गेलाय. नाहीच ना, पैसे घेऊन आम्ही काय करू? आमची माणसं काय परत येणार आहेत? आम्हाला नाही येणार ना, मग पैसे घेऊन आम्ही काय करू? मृतदेह ताब्यात मिळालाय तुम्हाला? नाही भेटला अजून. पोस्टमॉर्टम सुरू आहे. अजून कोणच नाही, तिघं पण नाही भेटले. नातीचा वाढदिवस होता. वाढदिवस किती लोक होती घरामध्ये? 20-25 लोक होती, जास्त नाही. आणि सगळी निघून गेली? हा, सगळी निघून गेलेली. खाली 4 माणसं बसली होती त्यांच्या घरी, त्यांची घरचीच. आम्ही पण निघून आलेलो. तुम्हाला कधी फोन आला हे सगळं घडलं? सकाळी 5 वाजता मला त्यांचे पप्पा आले न्यायला, कधी मला माहिती. काळाचा घात होईल काय अंदाज नव्हता. आम्हाला झोपच नाही लागली, रात्रभर आम्ही बसून होतो. काहीच नाही, म्हणजे असं वाटलंच नाही. भास होत होता दरवाजा उघडलाय खरं कोण नव्हतं. दरवाजा उघडून आम्ही बघत होतो, कोण नाही. 17 जण काही गेले या संपूर्ण घटनेमध्ये. त्यांचे पण परिवार आज असेच वाट बघतायत तुमच्यासारखं. आम्ही 3 दिवस चालू वाट बघतो. प्रशासनाला काय सांगू इच्छिता? काय मदत प्रशासनाकडून तुम्हाला? बोला, मला नाही बोलताय. काय नाव तुमचं? काय? मी राजश्री हेलावडे. आम्ही ठाण्याला असतोय. आम्ही त्यांची नातेवाईक आहे. त्यांचा काल हा प्रसंग सकाळी 6:30 वाजता त्यांना बोलवा लागला. त्यांची जी मुलगी ऑफ झाली, त्यांची सासरे घरी. मग ती आमची जाऊबाई आहे, 10वी असते आमची जाऊबाई, त्यांची सून, त्यांची ही तिची सख्खी बहीण ही ऑफ झाली आता. त्यांना गावी फोन गेला त्या बहिणीला तिच्या की असं असं झालेलं की बहीण ते इमारत कोसळलेली आहे आणि त्याच्या तुझी बहीण आणि बहिणीची मुलगी सापडली. मला त्या जावेच्या माझ्या मुलग्याचा फोन आला की असं असं काठी झालेलं आहे, तर आपल्याला तिथं जावं लागेल. सकाळी आम्हाला 6 वाजता 6च्या दरम्यान समजलं होतं, पण आम्हाला हे कन्फर्म नव्हतं झालं होतं की ते म्हणजे ऑफ झाले किंवा काय झाले. फक्त इमारत कोसळले, थोडासा किंचित भाग पडलाय असं न्यूजलाही दाखवलं होतं की 1-2 जण ऑफ झाले, थोडासा किंचित भाग म्हणजे पडलेला आहे, जास्त काय लागले नाही. पण त्यावेळी आम्ही तसं म्हणजे असं आशा होती आम्हाला की बाबा ते वाचतील ना, थोडं बचाव कार्य आले तर सगळे सपोर्ट करतील आपल्याला. पण ते नंतर थोड्या वेळानंतर 2 वाजता नंतर कळालं की बाबा ती मुलगी 1 वर्षाची, तिचा बर्थडे झाला होता. त्याच्यात ती पण ह्या पण आल्या होत्या. मग ह्याला आम्ही कॉल केला ते बोलले की आम्ही निघून आलो. जेव्हा ओंकार हे सापडत नव्हते तेव्हा तुम्हाला वाटत होतं का ते जिवंत मिळेल? हा, थोडीशी आशा होती, कारण ते कुठेतरी असं वाटत होतं की बाबा सापडले नाही आहेत, बाजूला कुठेतरी असतील किंवा एखाद्या कोपऱ्यात असतील तर ते सापडतील, आशा होती. पण आज सकाळी नाही, ती आशा हे झाली. किती तास झाले वाट बघताय? काल सकाळी 6 वाजता आम्ही काल दुपारी 2 वाजता इथं आलेलो आहे. 2 वाजता निघालो ठाण्यावरून. आम्हाला इथे यायला 5:30-6 वाजले. रात्री आम्ही हॉस्पिटलला आलो. ते बोलले आम्हाला, पोलिसांनी आम्हाला सपोर्ट केला. ते बोलले की 2 बॉडी म्हणजे काय मुलगी राहत आहे ते आहे, दोघे त्यांचे पोस्टमॉर्टम वगैरे झाले, तर तुमच्या अजून त्याची लिस्ट आहे ते सापडले नाहीये. सकाळी आम्ही त्यांचा शोध होतो. आम्ही पुन्हा रात्री 2 वाजता ठाण्याला गेलो. पुन्हा सकाळी 6च्या ट्रेनने पुन्हा आलो. 10-10:30 आलो होतो. तिथे गेलो आम्ही, त्यांना विचारलं तर त्यांनी मदत केली, आम्हाला फोन पण केला. त्यांनी सांगितलं की आहे बाबा आम्ही
प्रयत्न करावे. 1 वाजताच्या दरम्यान ते सापडले. 5 लाखाची मदत मला वाटतं पुरेशी आहे. आपल्या मुलगीच्या मुलांना नातेसमोर तर त्या पैशाची आता मला वाटत नाही की काय किंमत असेल, कारण एवढं मोठं संकट त्यांचं जवळ घर उद्ध्वस्त झाल्यासारखं झाले. तर त्याच्यापुढे ही पैसे म्हणजे आता पैशाच्या पेक्षा ते माणूस खूप महत्वाचा आहे ना. आणि त्या बाळानं काय बघितलं, त्याचं जीवन काय होतं, 1 वर्ष तर होतं, त्याचा बड्डे पण वर्षही पूर्ण नाही झालं, पण त्याचं संपूर्ण झालं. त्याच्यामुळे पैशाच्या मोलापेक्षा माणसं खूप सेल.